शुभ प्रभात. कसे आहात? मी आणि माझी लेक या माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या सकाळची सुरुवात देवपूजेनेच झाली. सकाळी सकाळी देवपूजेने आपले मनही प्रसन्न असते आणि आपला दिवसही छान जातो. आजचा दिवस तर आमच्यासाठी सर्वांसाठी खूप खास होता. आज लेकीचा शाळेचा पहिला दिवस. पहिला दिवस म्हटला की सगळ्यांच्या मनात एक भीती, एक्साइटमेंट आणि खूप सारा आनंदही असतो, नाही का? आणि आज माझीही काहीशी अशी स्थिती होती. माझी लेक शाळेत बसेल का? ती तिथे रडणार तर नाही ना? तिला करमेल का? इतक्या वेळ ती तिथे राहील का? असे अनेक विचार माझ्या मनात डोकावत होते. पण एक आई म्हणून माझे मन सांगत होते की आजपासून तिला तिचे एक नवीन आयुष्य मिळत आहे. नवी शाळा, नवे शिक्षक, नवे मित्र, सर्व काही नवीन. अशा अनेक विचारातून बाहेर येऊन मस्त तिच्यासाठी डबा बनवायला घेतला. आज तिच्यासाठी मी थालीपीठच बनवलं, मुगाच्या डाळीचं. म्हणजे तिला आवडतंही आणि ती डब्बाही खाऊन येईल. आणि मुगाची डाळ म्हटली की सगळ्यांनाच आवडतं आणि ते पचायलाही हलकं असतं, म्हणून मग इथं मी मुगाच्या डाळीचंच थालीपीठ बनवायला घेतलं. इकडे माझ्या तव्याला थोडं इग्नोर करा. ते म्हणता ना, जुनं ते सोनं, तसंच काहीसं आहे आमच्या तव्याचं. ते तव्यावर तुम्ही थालीपीठ बनवा किंवा डोसा बनवा, तो चिपकत नाही आणि किती घाई गडबड असली तर पटकन होतं. म्हणून मग मी तोच तवा ठेवला आज. म्हणून त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करा आणि मला कमेंट्समध्ये जरी तुम्ही सांगितलं तरी मी हाच तवा वापरेल. तिच्यासाठी असे मौसूद थालीपीठ बनवून झाले होते आणि इकडे तीही उठली होती. मस्त सकाळचा ब्रश झाला होता, अंघोळ वगैरे करून मस्त इकडे पप्पांकडनं कपडे घातले जात होते. आणि आता वेळ होती थोडीशी मस्का लावण्याची मम्माजवळ, की मी स्कूलला जाते पण मला हे पाहिजे, ते पाहिजे. परत मी सांगत होती की डब्बा खाऊन ये. ते म्हणताना की शुभ काम करताना नेहमी देवाचं नाव घ्यावं, असंच काहीसं आम्हीही केलं. देवाचा नमस्कार करून तिचेही औक्षण केले की तुझं येणारं आयुष्य सुखकर, आनंदी आणि यशस्वी जावं यासाठी. म्हणून मग इकडे मी तिचं औक्षण करून घेतलं आणि असतं ते मोठ्यांच्या आशीर्वादांची. आणि त्यासाठीच माझी लेक निघाली होती इथं देवाचा नमस्कार करून, दीदीकडनं मस्त लाड पुरवून की दीदी मला आज तूच शूज घालून दे. आणि इथंही दीदी प्रेमाने तिला शूज घालून देत होती. शाळेची तयारी म्हटली का हे सगळं येतच, नाही का? शूज, युनिफॉर्म, बेल्ट, टिफिन, या सगळ्या गोष्टींमध्ये कधी वेळ जातो ना कळतच नाही. म्हणून मग म्हटलं चला आज दीदीकडनंच थोडंसं काहीतरी करू. आणि इकडे मस्त आजी बाबांचा आशीर्वाद घेणं चालू होते. छान छान त्याचे लाड पुरवून घेत होती. इकडे बाबाची म्हटली की लाडकी आहे माझी लेक, तसे बाबांकडनं सगळे लाड पुरवून घेते माझी लेक. आमच्या सगळ्यांची सकाळपासून जी लगबग चालू होती, गडबड गोंधळ या सर्वांना मागे टाकत फायनली माझी लेक आता मस्त तयार होऊन आणि वॉटर बॅग घेऊन बाबांचा हात पकडून स्कूलसाठी निघाली होती. कधी काळी बाबा चला ना खेळायला असं हट्ट करणारे आणि हात पकडून गार्डनमध्ये घेऊन जाणारे लेक आज चक्क शाळेत निघाली. पण अशाही वेळी माझ्या मनाला नको ती हुरहुर लागली आणि माझ्या मनाने मलाच प्रश्न केला की आपली लेक खरंच इतकी मोठी झाली? घरात पैंजणाचा आवाज करणारे तिचे पाय, खेळणारे, दुडूदुडू धावणारे आज चक्क शाळेच्या दिशेला निघाले. चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.